मी राज्यातल्या सगळ्या जनतेलाही सांगतो आणि मराठा बांधवांनाही सांगतो, सगळ्यांनी मस्सा जोकडे लक्ष द्या. सगळ्यांनी मस्सा जोकडे जायचं. तुम्हालाही सांगतो आता सगळ्यांनी जायचं. येणार ना? सगळ्यांनी त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहायचं. धनंजय मुंडे आणि दर्शनची भेट झाल्यावर तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती, मात्र आज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दर्शनांना पाठिंबा जाहीर केला आहे. माहिती त्याचा विषय, त्या विषयात मला काही बोलायचंच नाही. ते विषय संपला माझ्यासाठी. दर्शनांना तुम्ही गद्दार म्हणाले होते, पण गावकरी पाठिंबा देत आहे. समजा मस्साजोगची सांगितलं ना, ते विषयच माझ्यासाठी संपला. मी एवढा जीव लावला होता. समाजाने तळ हातावर घेतलं होतं. ती जागाच नाहीये जायची. इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना, तर मी सरळ सांगायला पाहिजे होतं. पक्षाने माझ्या दबाव आणलाय, मला सांगायला ते मॅटर दाबून टाक, तू माग सरक, ती सगळी फोडाफोडी कर आणि तू त्याला जाऊन भेट धनंजय मुंडेला. तर सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती. मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही. मला पक्ष हे धसांनी म्हणायला पाहिजे होतं. मला पक्षाचा दबाव आहे, सरकारचा दबाव आहे, तू त्या धनंजय मुंडेला जाऊन भेट, ते मॅटर दाबव. पण मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मी पक्षाचा राजीनामा देतोय आणि आमदारकीचा बी राजीनामा देतोय मराठ्यांसाठी. पण मी धनंजय मुंडेला भेटायला जाऊ शकत नाही. सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, ठुकरायला पाहिजे होतं. आणि जर पुन्हा पक्ष उभं राहिले तर असते, तर मराठ्यांनी 1,67,000 मतं त्यांना दिली असती. एक शिक्का एवढी लाट तयार झाली असती. तुम्ही जाऊन भेटताना आता सांग, जाऊ द्या, मला ना ते प्रश्नच विचारत जाऊ नका. कारण मी काय जीव लावला होता मला माहिती आहे, समाजाने किती जीव लावला होता हेही मला माहिती. कोणी काय पाठिंबा द्यावं, कोणी काय सहभागी व्हावं, ते ज्यांचा त्यांचा विषय, त्यात मला पडायची गरज नाही. ते विषयच माझ्यासाठी संपलेला.